चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आज सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली। या राज्याचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासाची गंगा आता सुरू झाली। स्वर्गीय राजाराम बापूंच्या संस्कारातून वाढलेल्या कुटुंबातील व्यक्ती आता या जिल्हा परिषदेचं पर्यायानं या सांगली जिल्ह्याच्या विकासाचा रथ आता संगीताताईंच्या माध्यमातून पुढे जाणार आहे। खरं तर या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून संगीताताई पाटील आणि आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून आदरणीय ऋषिकेश लाड यांची जी निवड झाली, ही निवड खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला पुरोगामी विचारांना बळकटी देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जो सांगली जिल्ह्याचा विकास काही मंडळींच्याकडून रोखण्याचा प्रयत्न केला जात होता, तर आता ही सांगली जी चांगली होती ती अधिक चांगली करण्याच्या दृष्टीनं आपली ही जिल्हा परिषद महाविकास आघाडीचा विजय याच्यामध्ये झालेला आहे। या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर जे इतर मित्र पक्ष आमच्या सोबत आले, या सगळ्यांच्या पाठिंब्यानं या जिल्ह्याच्या विकासाचा रथ आता पुढे जाणार आहे। राज्याचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आज ही महाविकास आघाडीतील सत्ता आलेलीच आहे। त्याचबरोबर या राज्याचे नेते, या जिल्ह्याचे नेते आदरणीय विश्वजितजी कदम साहेब, आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील, या सगळ्यांच्या नेतृत्वातून जिल्ह्याला हवं असं नेतृत्व आता आपल्याला मिळालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवराज दादा आणि तासगाव तालुक्याचे आमदार, तरुणांचे आमदार माननीय रोहित दादा यांच्या प्रयत्नातून जे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आलेले आहेत, हे सदस्य इथून पुढे आपल्या प्रत्येक भागात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील, यात तिळमात्र शंका नाही। पण आजच्या विजयानं समोरील असणाऱ्या जे कूटनीती करतात, घाणेरडं राजकारण करतात, या लोकांना एक सगळ्यात मोठी चपराक दिलेली आहे। जनतेचा कौल आपल्या बाजूला नसताना देखील, जनतेनं कौल महाविकास आघाडीला दिलाय हे उघड असताना देखील आपला शेवटपर्यंतचा घाणेरडा प्रयत्न भाजपानं करताना इथं बघितला। भाजपाचा प्रयत्न सगळ्या जिल्ह्यांनी बघितला, पण हा सांगली जिल्हा आहे, इथं कुठल्याही भूलथापांना, घाणेरड्या गोष्टींना कुणीही बळी पडत नाही, याचं चित्र या ठिकाणी दाखवून दिलंय। त्यामुळे आता जिल्ह्यात तर सत्ता आलेलीच आहे। इथून पुढच्या काळामध्ये या जतचा विकास करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जत तालुक्यातील अनेक रखडली गेलेली प्रश्न आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करू आणि नुसताच थापा आणि भूलथापा मारणारा आमचा पक्ष किंवा आमचे नेते नाहीत। त्यामुळे भूलथापा मारणाऱ्यांना इथून पुढच्या काळामध्ये विकास काय असतो आणि विकासाची गंगा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ। जे चंद्रकांत पाटील आहेत, त्यांनी असा खोटारडेपणाचा आव आणला। त्यांना एक असं वाटत होतं की या जिल्ह्यातली काही लोक आपण पैशाच्या जोरावरती विकत घेऊ, पण मला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्यायचं आहे। जी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांच्या सोबत असणारी मंडळी जी साहेबांच्या माध्यमातून आहेत आणि जे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि जे आमच्या बरोबर जे सगळे सदस्य या ठिकाणी आहेत, हे सगळे सदस्य पुरोगामी विचारांचे, एका विचाराने प्रेरित होऊन आलेले आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आलेली मंडळी होती। आज चंद्रकांत पाटलांचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल, या सगळ्यांचा पैसा, या सगळ्यांचा बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या जिल्ह्यांना फेल करून दाखवलेल्या आहेत आणि इथं विकासाशिवाय दुसरा कोणताही मार्ग चालत नाही हे दाखवून दिलेलं आहे। खरं तर ऐन वेळेला काकांनी असं का केलं या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला कळेल। वास्तविक पाहता अशी अपेक्षा जिल्ह्याचे माजी खासदार संजय पाटील यांच्याकडून नव्हती, पण त्यांनी हे असं का केलं हे आता त्यांनाच विचारावं लागेल।